ऑफर आली म्हणजे फोन आलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? फोन आलाय का त्यांनी फोन केलाय ते बघा अगोदर. आणि शेवटी ते काय करू शकतं? बिग बॉस मध्ये गेले तर मला नाही वाटत की 4-5 तास तिथे टिकतील. आणि बिग बॉस संपल्यानंतर त्यांचा एक चेहरा बनलेला असेल. मग आम्ही गावगाड्यामध्ये जो आमचा तमाशा असतो ना, मी 1-2-4 तमाशाच्या लोकांना पत्र पाठवीन. बिग बॉस मधला एक माणूस तुमच्या तमाशामध्ये याला स्थान द्या, सोंगाड्या द्या, ढोलचीवाला द्या किंवा काही द्या, हे मी शिफारस करेन मी 4 तमाशा कलावंतांना. कारण याचं काम वरिष्ठ सभागृहात ज्याची निवड झाली, हा पर्सनल काय काय उद्योग करतो आणि मला किती त्रास दिला या माणसानं. आताच्या ज्या काही गोष्टी घडामोडी घडतायत त्याचा मास्टरमाइंड हा अजितदादा पवारांचा वरिष्ठ सभागृहातला आमदार आहे. हे दुर्दैवानं खेदानं मला नमूद करावंसं वाटतं. दादा, तुम्ही जर त्यांच्यासोबत घरात असले, दोघं जण एका घरात असले बिग बॉसच्या, तर काय परिस्थिती होईल तिथली? मला नाही वाटत की हा अमोल मिटकरी नावाचा माणूस 4-5 तासाच्या आत त्या 4-5 तास त्या बिग बॉसच्या घरामध्ये टिकू शकेल. तुमच्यासोबत? हा, माझ्यासोबतच सांगतोय. कारण सार्वजनिक जीवनात काम करत असताना खूप संयमानं, खूप सचोटीनं, खूप एथिक्सनं, खूप व्हॅल्युएबल वेळ सार्वजनिक जीवनात आपलं वर्तन असलं पाहिजे. ते हे टुकार आहे एकदम. गावातला एखादा टुकार बॅकबेंचर पोरगा असतो ना, अडल्ट एज मधला, तशा पद्धतीचं वर्तन असतं या माणसाचं. आणि अजितदादानं त्याला जबाबदारी काय दिली तर वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली. अशा टुकार पोराला वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली होती, काय करणार? कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि डॅश 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 भरला दरबार, असा विषय आहे त्याच्याबाबत. काय बोलणार मी त्याच्याबाबत? लय बोलणं एवढा मोठा पण नाहीये तो.